तर हॅलो मित्रांनो, मी पुन्हा एकदा तुमच्यासोबत एक नवीन रेसिपी घेऊन आली आहे। कदाचित ही रेसिपी सर्वांनाच माहिती आहे, पण अशी दाणेदार एकदम रबडी स्टाईल खीर तुम्ही ट्राय केली आहे का? मला माहिती तुम्ही केलेली नाही आहे, तर तुम्ही माझी रेसिपी बघा आणि ट्राय करा। तर आपण इथे रेसिपी स्टार्ट करूया आता। तर सर्वात आधी मी इथे साहित्यामध्ये घेतलेले आहे अर्धा लिटर दूध, गाईचं किंवा म्हशीचं कुठलंही दूध इथे आपल्याला चालेल। त्याचप्रमाणे इथे मी पाऊण वाटी काजू बदाम घेतलेले आहे, हे सारखे प्रमाणात घेतलेले आहे। त्यानंतर मी इथे 3 सुकलेली खजूर घेतलेली होती, जी मी रात्रभर भिजवून ठेवलेली होती। आणि त्यानंतर मी इथे पाऊण वाटी घेतलेला आहे हिरवा पिस्ता, त्याचप्रमाणे पाऊण वाटी इथे मनुके घेतलेले आहे। त्यानंतर इथे घेतलेले आहे पाऊण वाटी मी चारुळी, आणि साखर आपल्या टेस्ट अकॉर्डिंग घ्यायची आहे आपल्याला, कमी गोड किंवा जास्त गोड आपण खात असेल तर। त्यानंतर मी इथे 2 चमचे तांदूळ घेतलेले आहेत, जे मी इथे 10 मिनिटांपूर्वी भिजवून घेतलेले आहे। त्याचप्रमाणे इथे फ्लेवरसाठी मी इथे घेतलेली आहे 3 इलायची बारीक कुटलेली आहे, आणि इथे मी साला सोबत घेतलेली आहे। तर इथे एवढं साहित्य लागेल आपल्याला। तर आता इथे मी एक कढई घेतलेली आहे, ज्यामध्ये आता आपण जे दूध घेतलेलं आहे ते आधी आपण याला बॉईल करून घेऊया। तर इथे सर्व दूध मी इथे ॲड करून घेतलेले आहे, आणि आपण आता याला उकळून घ्यायचं आहे व्यवस्थित। तर 1 ते 2 मिनिटं। तर आता आपण काय करायचं आहे, जी आपण साखर ठेवली होती ती यामध्ये आपण ॲड करूया, म्हणजे साखर आपली इथे लवकर विरघळेल आणि तोपर्यंत दूधही आपलं उकळून तयार होईल। तर आपण आता एका पळीच्या साहाय्याने हे असं एकजीव करून घ्यायचं आहे व्यवस्थित। ते तुम्ही बघू शकता, दूध आपल्याला इथे मस्त व्यवस्थित असं उकळलेलं आहे। किमान आपल्याला 2 ते 3 मिनिट आपल्याला हे दूध व्यवस्थित असं उकळून घ्यायचं आहे, कारण आपण याची पूर्ण अर्धी क्वांटिटी करणार आहे दुधाची। तर तुम्ही बघू शकता दूध इथे उकळलेलं आहे। तर आता मी गॅसची फ्लेम मीडियम करून घेते आहे, आणि आता यामध्ये काय करायचं आहे आपल्याला, जे आपण तांदूळ भिजवून ठेवलेले होते 2 चमचे, ते आपण याच्यामध्ये ॲड करून घ्यायचे आहे। तर पुन्हा आपण आता हे व्यवस्थित एकत्र एकजीव करून घेऊया। याला सुद्धा आपल्याला 1 ते 2 मिनिटं शिजवून घ्यायचे आहे, कारण आपण इथे भिजवलेले तांदूळ टाकलेले आहे, कारण याला शिजायला 2-3 मिनिटं लागेलच। तर मीडियम गॅसवरती आपण हे शिजवून घ्यायचे आहे। तर इथे 3 मिनिटांनंतर मी तुम्हाला दाखवते। तर इथे दूधसुद्धा उकळलेलं आहे, आणि साखर पण विरघळून तयार आहे, आणि तांदूळसुद्धा बहुतेक प्रमाणे इथे शिजलेले आहे। तर आता मी एका साईडला काढून घेते आहे, कारण आपल्याला जे ड्रायफ्रूट्स आहेत ते थोडेसे रोस्ट करून घ्यायचे आहेत तुपामध्ये। तर मी इथे घेतला एक सॉस पॅन, ज्यामध्ये मी आता ॲड करणार आहे 2 चमचे साजूक तूप। तर इथे तूप विरघळल्यानंतर तुम्ही बघू शकता, तूप आपल्याला व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून ते लवकर विरघळेल। तर आता काय करायचं आहे आपल्याला, एक एक करून सर्व ड्रायफ्रूट्स इथे ॲड करून घ्यायचे आहे। तर मी इथे खजूर ॲड केलेली आहे, त्यानंतर इथे बदाम आणि काजूसुद्धा ॲड केलेले आहे, त्याचप्रमाणे पिस्ता ॲड केलेला आहे। मी सर्व इथे ड्रायफ्रूट्सना कट करून घेतलेले आहे, फक्त इथे मनुके मी अख्खेच वापरणार आहे। त्यासोबत चारोळीसुद्धा मी इथे ॲड केलेली आहे। तर आता काय करायचं आपल्याला, हे मीडियम फ्लेमवर आपल्याला मस्त असं तुपामध्ये रोस्ट करून घ्यायचं आहे, भाजून घ्यायचं आहे। असा खरपूस वास येईपर्यंत याचा आपल्याला इथे भाजून घ्यायचं आहे ड्रायफ्रूट्स मस्त। तर तुम्ही बघू शकता, तर तुम्हाला आता इथे दिसत असेल की व्यवस्थित इथं आता आपले ड्रायफ्रूट्स भाजून तयार आहे। अवघे आपल्याला 2 ते 3 मिनिट आपल्याला इथे हे भाजून घ्यायचे आहे। एकदम मस्त असा वास सुटलेला आहे मित्रांनो, तुम्ही सुद्धा हे नक्की ट्राय करा। तुम्ही बघू शकता मनुके असे एकदम फुगून असे तयार आहे। तर आपण आता हे एका साईडला काढून घेऊया, आणि लगेच आपलं जे दुधाचं कढई होती ती इथे ठेवून घेऊया गॅसवर, आणि लगेच आपण जे इलायचीची पेस्ट केलेली होती ते आपण या दुधामध्ये ॲड करायची आहे। याची जी चव असते ना इलायचीची, ती खिरेमध्ये खूप छान लागते मित्रांनो। तर आता आपण हे व्यवस्थित असं एकजीव करून घेऊया, आणि पुन्हा आपल्याला हे दूध उकळून घ्यायचं आहे, आणि जे आपण फ्राय केलेले जे ड्रायफ्रूट्स होते ते आपण याच्यामध्ये ॲड करून घ्यायचे आहे सर्व। तर आता आपल्याला हे व्यवस्थित असं बॉईल करून घ्यायचं आहे, जोपर्यंत दुधाची क्वांटिटी अर्धी होत नाही
तोपर्यंत आपल्याला हे उकळत राहायचं आहे, जेणेकरून आपले जे तांदूळ आपण यामध्ये ॲड केलेले आहे ते व्यवस्थित शिजेल. आपण इथे तांदळाची खीर बनवतो आहे, तर व्यवस्थित आता याला आपण उकळून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम आपल्याला हाय ते मीडियम ठेवायची आहे. तर इथे 5 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता कलरसुद्धा चेंज झालेला आहे आणि दुधाची क्वांटिटी थोडीशी कमी झालेली आहे. तर अजून आपल्याला याला कमी करायचं आहे आटवून. तर तुम्ही बघू शकता इथे पूर्ण 15 मिनिटांनंतर पूर्ण दूध असं तळाला लागलेलं आहे आणि खीर आपली एकदम अशी रबडीसारखी खीर बनवून इथे तयार आहे. तर ह्याच टेक्स्चरमध्ये आपल्याला इथे खीर बनवून घ्यायची आहे. तर मी इथे खीर तयार केलेली आहे. तर आता आपण याला सर्व करून घेऊया मस्त. तर अपेक्षा करते गाईज की तुम्हाला ही माझी खिरीची रेसिपी नक्कीच आवडली असेल. तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा की तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायचं विसरू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. तोपर्यंत आपण भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.